अनुभव घेतला परिश्रम सर्व अतिशय यामध्ये यावर्षी लक्षात येण्याचा म्हणजे महिलांचा उत्साह अतिशय नवरदेवाचा होता। दरवेळेस आपण जे ताट पूजेसाठी ताट आणते ते घ्या म्हणून मागं लागावं लागत होतं, परंतु यावेळेस मात्र प्रत्येकीला स्वतंत्रता पूजनात सहभाग घेतला। म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने महिला या सहभागी झाल्या। त्यामध्ये पुरुष मात्र काही प्रमाणात मागे पडले। काही अडचणी यावर ते पुढे येतील। पर्युषण पर्वामध्ये आपण पाहतो पर्युषण पर्वाची प्रत्येक गावोगाव सुरुवात होते। तर पर्युषण पर्व सुरू होण्याअगोदर बऱ्याच दिवसापासून त्याची तयारी करावी लागते। पर्युषण पर्वाची सुरुवात करण्याअगोदर बरीचशी तयारी करावी लागते आणि या तयारीमध्ये आपल्या पर्युषण पर्वासाठी कोणते पंडित आणायचे, कुठून आणायचे, त्यांची व्यवस्था काय करायची, या सर्व गोष्टी विचारात घ्याव्या लागतात आणि त्यासाठी पूर्व तयारी करावी लागते। परंतु आपलं बालवाडीकरांचं भाग्य आहे की आपल्याला 12 महिने उपलब्ध असणारी जयपूरचे पंडितजी आपल्याला लाभ दिले। खरं म्हणजे आपण कमी पडतो, ते खूप आपल्याला देण्यासाठी तयार असतात। आपण सर्वांनी पाहिलं असेल 10 दिवस त्यांनी आपल्याला अत्यंत चांगल्या प्रकारे दशधर्माचं महत्व पटवून दिलं आणि त्यांनी एक परीक्षा वाढवून परीक्षा घेण्यासाठी आपल्याला आव्हान दिलं। 2 दिवसापासून मेसेज टाकला, त्याला प्रतिसाद मला दिसत नाही, परंतु प्रतिक्रिया आल्या आणि उत्साह आले तर त्याला प्रतिसाद मिळाले। परंतु हे सातत्य आपल्याला चालू ठेवायचे। तर आपण सर्वांतर्फे मी सरांना असं आश्वासन देतो की तुम्ही जे जे सांगता त्याप्रमाणे आम्ही सर्व उत्साहाने करू आणि यामध्ये त्यांचं आपल्याला सहकार्य मिळणार आहे। तर आपल्या त्यांच्या कामाची आपल्याला ध्यान दिलं जे करणार आहे त्यासाठी त्यांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे। आपल्या समाजातील अत्यंत 75 वय असून सुद्धा अतिशय तरुणाला लागेल या पद्धतीनं प्रत्येक निर्णय करणारे प्रोत्साहन देणारे आमदार सर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी सांस्कृतिक सत्कार करावा। यानंतर आता तुम्हाला सांगितलं की लांबणारे आपलं मंदिर झाल्यापासून 2-3 वर्ष ते परिसरामध्ये बाहेर गावी होते, परंतु आपलं सौभाग्य समजा
यावर्षी बाकी त्यांचा उत्साह एवढा आहे की प्रत्येक काम स्वतःहून पुढे करणारे, स्वतःहून करून घेणारे असे तर यांनी या परीक्षांमध्ये खूप सहकार्य केलं. हे सर्व प्रभावित पाहिली त्यांनी आणि त्यांना अशी भावना झाली आपण म्हणजे दरवर्षी सार्वजनिक पुरस्कार घेत असतो, परंतु यावर्षी मात्र कारण करून दाखवलं की मी बाहेर प्रोग्राममध्ये जात असतो. मला आता या वर्षीचा परिसर पर्व पाहून बाहेर अनुभव येतोय आणि त्याची इच्छा झाली की मी आमच्या परिवारामध्ये मी भंडारा देणार आहे अशी त्यांनी इच्छा करून दाखवली आणि त्याप्रमाणे त्यांच्यातर्फे आज आपला सर्व सांगता समारंभाचा भंडारा आहे. आपण सत्कार करणं आपलं कर्तव्य आहे. मी सातपुते सरांना विनंती करतो की त्यांनी लावणारे सरांचा या परीक्षा पर्वामध्ये आपण विविध स्पर्धा घेतल्या. या स्पर्धेसाठी महिलांनी, मुलांनी सर्वांनी तरुण मुलांनी सुद्धा सहभाग घेतला, लहान मुलांनी भाग घेतला, पुरुषांनी मनापासून सहभाग घेतला नाही, वेळ सहभाग घेतली. आपले अध्यक्ष काही आता येऊ शकले नाही, त्यांचे आम्हाला खूप मार्गदर्शन असतं. प्रत्येक गोष्टीमध्ये जे सहकार्य असतं त्यांची मंदिर करू हे मागू धडपड चालू असते. आता त्यांनी सांगितलं की पूजेसाठी एक वाद्य काही दाखवलं, मला पाठवलं ते पाहिजे, तर याप्रमाणे त्यांची धडपड नेहमी चालू असते. आज ते उपस्थित राहू शकले नाही, तर तिसरा आपल्याला सत्कार करायचा आहे. आज आपण ज्या स्पर्धा घेतल्या या स्पर्धेमध्ये वासुदेव भगवानाचा निर्वाण लाडू यांची एक स्पर्धा होती आणि या स्पर्धेमध्ये कोणतीही स्पर्धा आल्यानंतर परीक्षकांची नंबर काढण्यासाठी परीक्षकांची आवश्यकता असते आणि परीक्षकांना पूर्व कल्पना द्यावी लागते. कारण त्यांना नियोजन करावं लागतं की कशा पद्धतीनं मुद्रण करायचंय, नंबर काढायचा आहे, या पद्धतीला विचार करावा लागतो. परंतु या सर्व गोष्टी अत्यंत आणि वेळेवर सांगून अतिशय उत्कृष्टपणे त्याचं संयोजन केलं. त्यांनी नंबर काढले, नुसते नंबर न काढता प्रत्येकाचं त्यांनी काढून सांगितली की हा पहिल्यांदा, हा दुसऱ्यांदा, या पद्धतीनं अतिशय अभ्यासपूर्वक त्यांनी परीक्षण केलं. याबद्दल आपण त्यांचा सत्कार करणं, आपण सत्कार करू. मी सतत उत्साही वर्षा बोलके यांना विनंती करतो की भावीचा सत्कार करावा. या निर्वाण लाडू या स्पर्धेच्या आयोजक वर्षा बोलके. धन्यवाद भावी, तुमचा सहकार